नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मोदोजी महाविद्यालयाच्या डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण SYBSC मायनरमध्ये असणारा मॅथमॅटिक्सचा लॅपलास ट्रान्सफॉर्म हा सब्जेक्ट किंवा TYBSCला स्पेशलायझेशनमध्ये असणारा लॅपलास ट्रान्सफॉर्मचा जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये तो इंटिग्रल ट्रान्सफॉर्म हा सब्जेक्ट जो आहे ते रिलेटेड पाहणार आहोत. प्रथमतः आपण पाहायचं ती म्हणजे लॅपलास ट्रान्सफॉर्मची डेफिनेशन, की लॅपलास ट्रान्सफॉर्म म्हणजे काय आहे, कशा पद्धतीने डिफाईन केलेलं आहे. तर फर्स्ट डेफिनेशन पाहूयात, की जर आपल्याला एखादं फंक्शन दिलेलं आहे इनव्हेरिएबल टी और इनव्हेरिएबल एक्स, आपल्याला फंक्शन माहित आहे की एफ ऑफ टी. सपोज एरिया घेतलं तर एरिया इज इक्वल टू आपण म्हणतो एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर. तर या ठिकाणी एरिया इज अ फंक्शन ऑफ रेडियस. त्या ठिकाणी रेडियस जसं बदलल त्यानुसार आपल्याला एरिया मिळत जातात. तर एक जनरल एक्झाम्पल म्हणून त्या ठिकाणी दिलं. तसं टी या व्हेरिएबलमध्ये एक फंक्शन आहे, तर त्या फंक्शनचं लॅपलास ट्रान्सफॉर्म म्हणजे काय असणार आहे, तर ट्रान्सफॉर्म होतंय. तर काय ट्रान्सफॉर्म होतं हे जनरल थिअरी आपण नेक्स्ट पाहणार आहोत. ह्या लेक्चरमध्ये आपल्याला डेफिनेशन आणि एक एक्झाम्पल सिम्पली पाहून घ्यायचं आहे, की एफ ऑफ टी एक फंक्शन असेल, त्या फंक्शनचा लॅपलास ट्रान्सफॉर्म आपण डिनोट करणार आहे या नोटेशनने, की एल ऑफ एफ ऑफ टी. त्या ठिकाणी कर्ली ब्रॅकेट यूज ऑलवेज केला जातो. तर लॅपलास ट्रान्सफॉर्म एफ ऑफ टी अशा पद्धतीने आपण म्हणणार आहे. आणि हे काय आहे, तर दिस इज अन इंटिग्रल. त्या ठिकाणी इम्प्रॉपर इंटिग्रल आहे 0 टू इन्फिनिटी. त्याची रेंज आहे की 0 टू इन्फिनिटी मध्ये टी व्हेरिएबल मूव्ह करतोय. तर त्या केसमध्ये e⁻ ह्याने एफ ऑफ टी ला मल्टिप्लाय करायचं आणि इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी मध्ये घेतलं तर जे न्यू फंक्शन मिळत आहे ते फंक्शन म्हणजे एफ ऑफ टी ह्या फंक्शनचा लॅपलास ट्रान्सफॉर्म. आणि हे न्यू फंक्शन कशामध्ये मिळणार आहे, तर ऑब्व्हियसली याच्यामध्ये टी व्हेरिएबल जे आहे ते आपण इंटिग्रेट करतो हे फंक्शन, आणि जे त्या ठिकाणी लिमिट फिक्स करतोय तो 0 टू इन्फिनिटी मध्ये राहतोय. काय तरी एक व्हेरिएबल राहतोय तो म्हणजे एस. तर हे जे न्यू फंक्शन येणार आहे ते एस व्हेरिएबल मध्ये येणार आहे. आणि या ठिकाणी आपण कॅपिटल एफ हा यूज केलेला आहे फंक्शनसाठी, तर त्याच्या लॅपलास ट्रान्सफॉर्मसाठी आपण स्मॉल एफ चा यूज करणार आहे आणि ते एस मधलं फंक्शन असणार आहे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी लॅपलास ट्रान्सफॉर्म हे डिफाईन केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बेसिक एक्झाम्पल जस्ट लाईक एफ ऑफ टी इज इक्वल टू 1 और एफ ऑफ टी इज इक्वल टू e⁻ हे घेऊन लॅपलास ट्रान्सफॉर्म आपल्याला त्या 1 किंवा e⁻ साठी किंवा टी साठी किंवा जनरल t⁻n किंवा sin AT cos AT sin हायपरबोलिक AT cos हायपरबोलिक AT अशा वेगवेगळ्या फंक्शनसाठी लॅपलास ट्रान्सफॉर्म नेक्स्ट लेक्चर्समध्ये पाहायचंय. जस्ट या लेक्चरमध्ये आपण सुरुवात करतोय. डेफिनेशन या पद्धतीने आहे की इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी e⁻ एफ ऑफ टी dt, जे की एस मधलं फंक्शन येणार आहे. आपण पाहूयात एक एक्झाम्पल घेऊन. एक्झाम्पल मध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊयात की एफ ऑफ टी इज इक्वल टू 1. जस्ट कॉन्स्टंट फंक्शन घ्यायचं झालं तर कॉन्स्टंट त्या ठिकाणी टी व्हेरिएबल काही बदललं तरी जस्ट एक व्हॅल्यू मिळते फिक्स, म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू बदलत नाहीये, जस्ट कॉन्स्टंट आहे. एफ ऑफ टी इक्वल टू 1. एफ ऑफ टी इज इक्वल टू एनी नंबर घेतलं तरी आपल्याला त्या ठिकाणी लिनिअरिटी प्रॉपर्टी ऑफ इंटिग्रल ह्याच्यानुसार ते शोधते. तर म्हणून फक्त आपण सुरुवातीला 1 साठी घेऊयात. तर या ठिकाणी लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ 1 इज इक्वल टू डेफिनेशन नुसार काय येणार आहे, 0 टू इन्फिनिटी e⁻ इंटू 1 dt. आता 1 ने या फंक्शनला मल्टिप्लाय केल्यानंतर ॲज इट इज फंक्शन राहणार आहे 0 टू इन्फिनिटी e⁻ dt. आता e⁻ चं इंटिग्रल काय, तर e⁻ इंटिग्रल e⁻ विथ रिस्पेक्ट टू टी चाललेलं आहे. या ठिकाणी टी ला जो मल्टिप्लायर आहे -s, तर इंटिग्रलच्या डेफिनेशन नुसार त्या ठिकाणी प्रॉपर्टी नुसार e⁻ आपण -s हे त्याचं इंटिग्रल आहे. तर इंटिग्रलचे लिमिट जे आहेत तर अप्पर लिमिट इन्फिनिटी, लोअर लिमिट 0. पहिल्यांदा आपण अप्पर लिमिट पुट करणार आहे. अप्पर लिमिट जर या ठिकाणी पुट केलं तर e⁻s इंटू इन्फिनिटी. ज्यावेळेस आपली ही व्हॅल्यू एस ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस e⁻s इंटू इन्फिनिटी त्या ठिकाणी e⁻∞ जाईल आणि त्याची व्हॅल्यू येईल 0. म्हणजे एस ग्रेटर दॅन 0 असेल तर त्या केसमध्ये ह्याची व्हॅल्यू 0 मिळते. जर एस लेस दॅन 0 असेल और एस हॅज व्हॅल्यू 0, इन दॅट केस हे लिमिट एक्झिस्ट होत नाही. म्हणजे जसं टी इन्फिनिटी जाईल तर त्या ठिकाणी e⁻s ची व्हॅल्यू एक्झिस्ट करणार नाही. ही एस पॉझिटिव्ह असताना 0 व्हॅल्यू येते या टी इन्फिनिटीला गेल्यानंतर. आता टी ची व्हॅल्यू ज्यावेळेस 0 कडे जाते त्यावेळेस e⁻s इंटू 0 विच इज e⁻0 अँड इट हॅज व्हॅल्यू 1. e⁻0
कोणत्याही नॉन निगेटिव्ह नंबरची 0 पॉवर ही 1 मिळणार आहे. आणि या ठिकाणी अपॉन मायनस एस आहे, तर ज्यावेळेस आपण लोअर लिमिट व्हॅल्यू पुट करतो ती निगेटिव्ह मायनस करत असतो अप्पर लिमिट मधून लोअर लिमिट. तर या ठिकाणी मायनस ऑफ मायनस एस म्हणून त्या ठिकाणी प्लस आणि हे 1 अपॉन एस. सो लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ 1 इज इक्वल टू 1 अपॉन एस फॉर एस ग्रेटर दॅन 0. एस ग्रेटर दॅन 0 असतानाच हे लिमिट एक्झिस्ट करणार आहे. आता नेक्स्ट पाहिजे ते म्हणजे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेस टू एट, की आपण दुसरं फंक्शन घेऊयात एफ ऑफ टी इज इक्वल टू ई रेस टू एट. आता फंक्शन चेंज केलेलं आहे, जस्ट त्या ठिकाणी एफ ऑफ टीच्या ठिकाणी सबस्टिट्यूशन करायचं की एफ ऑफ टी इज इक्वल टू ई रेस टू एटी पुट केलं तर इंटिग्रल काय येत आहे, आणि ते इंटिग्रलचं जे फंक्शन येणार आहे ते म्हणजे त्या एफ ऑफ टी इज इक्वल टू ई रेस टू एटीचा लॅपलास ट्रान्सफॉर्म. मग या ठिकाणी लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेस टू एटी इज इक्वल टू, बाय डेफिनेशन इट इज इंटिग्रल फ्रॉम 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एस टी इंटू एफ ऑफ टी या ठिकाणी ई रेस टू एटी इंटू डी टी. आता हे इंटिग्रल पाहत असताना ई रेस टू मायनस एस टी ई रेस टू एटी दोन्ही ठिकाणी जर पाहिलं तर बेस सेम आहे. देन बेस सेम असतानाची प्रॉपर्टी आपल्याला माहित आहे की जर बेस सेम असेल तर आपण प्रोडक्ट मध्ये त्या ठिकाणी इंडसेसची त्यांच्या पॉवरची सम घेतो. म्हणजे या ठिकाणी इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एस टी प्लस एटी. आता मायनस एस टी प्लस एटी मधून आपण मायनस टी जर कॉमन घेतला तर आतमध्ये एस मायनस ए लिहू शकतो इंटू डी टी. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण हे इंटिग्रल जर फाइंड आउट करायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी टी ला मायनस एस इंटू ए न मल्टिप्लाय केले, म्हणून हे इंटिग्रल जे आहे त्याचे इंटिग्रलची व्हॅल्यू ई रेस टू मायनस टी एस मायनस ए आणि डिवाइड बाय मायनस ऑफ एस मायनस ए. आणि आत्ताच पाहिल्याप्रमाणे 0 टू इन्फिनिटी त्याचे अप्पर आणि लोअर लिमिट्स आपण लावणार आहे. इन्फिनिटी अप्पर लिमिट, 0 लोअर लिमिट. आता इन्फिनिटी ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी पुट करतो एस हा ग्रेटर दॅन ए असेल त्या केसमध्ये एस मायनस ए पॉझिटिव्ह, एस ग्रेटर दॅन ए असताना एस मायनस ए ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहणार आहे. आणि टी इन्फिनिटीवर चाललंय तर त्या केसमध्ये मायनस टी इंटू एस मायनस ए हे जे आहे ते मायनस इन्फिनिटीला जाईल. ई रेस टू मायनस इन्फिनिटी म्हणजेच 1 अपॉन ई रेस टू इन्फिनिटी. ई हा नंबर 1 पेक्षा मोठा आहे त्यामुळे ई रेस टू इन्फिनिटी ही व्हॅल्यू इन्फिनिटी आहे, त्याने 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजे त्या ठिकाणी 0 येणार आहे. तर ई रेस टू मायनस इन्फिनिटीची व्हॅल्यू 0 मिळेल. मग या ठिकाणी अप्पर लिमिटची व्हॅल्यू 0. आता लोअर लिमिटची अगेन टीची व्हॅल्यू त्यावेळेस 0 सबस्टिट्यूट करतो लोअर लिमिट सबस्टिट्यूट करत असताना अप्पर लिमिटच्या व्हॅल्यू मधून लोअर लिमिटची व्हॅल्यू सबट्रॅक्ट करणार आहे. तिथं मायनस आणि हे मायनस प्लस होणार आहे. डिनॉमिनेटरला एस मायनस ए ॲज इट इज ई रेस टू मायनस 0 विच इज 1. आणि त्या पद्धतीने आपल्याला ह्याचं लिमिट 1 अपॉन एस मायनस ए मिळणार आहे. तर अशा पद्धतीने सिम्पली नोविंग द डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म, सिम्पली एफ ऑफ टी हे जे फंक्शन असणार आहे व्हेरिएबल टी मधलं त्याला इंटिग्रेट करायचं विथ रिस्पेक्ट टू टी बाय मल्टिप्लाइंग ई रेस टू मायनस एस टी विदिन 0 टू इन्फिनिटी लिमिट. फक्त त्या ठिकाणी इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि हे इंटिग्रल ज्यावेळेस एक्झिस्ट होईल त्यावेळेस आपण म्हणणार आहे एफ ऑफ टी या फंक्शनला आपला ट्रान्सफॉर्म त्या ठिकाणी एस ह्या मध्ये एस ह्या व्हेरिएबल मधले आपले ते फंक्शन असणार आहे. आणि कोणत्या एस साठी एक्झिस्ट करतंय कोणत्या नाही ते आपण त्या ठिकाणी शोधायचं असते. या ठिकाणी एस ग्रेटर दॅन 0 साठी लिमिट एक्झिस्ट होत आहे, या ठिकाणी एस ग्रेटर दॅन ए साठी होणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बेसिक डेफिनेशन आणि एक्झाम्पल आपण या लेक्चरमध्ये पाहिल्यात. नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून काही एक्झाम्पल्स आपल्याला पाहायचे आहेत, त्या ठिकाणी प्रॉपर्टीज पाहायचे आहेत. तर कीप वॉचिंग. थँक्यू.